नमस्कार मित्रांनो, माझ्या जीवनातील काही आठवणी या व्हिडिओ मालिकेतील आजचा तिसरा एपिसोड. आज मी आपणाला आठवणी सांगणार आहे सुरेश भट यांच्याबद्दलच्या. मित्रांनो, 1997मध्ये मी नागपूरमध्ये चाटे कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि चाटे कोचिंग क्लासेस नागपूरमध्ये सुरू झाले आणि फार छान प्रतिसाद मिळाला. एके दिवशी लोकमतमध्ये मी तेजकिरण दर्डांच्या कॅबिनमध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि त्यावेळी तिथं सुरेश भट आले. तेजकिरण दर्डा साहेबांनी माझी त्यांना ओळख करून दिली. हे कविवर्य सुरेश भट. आणि मित्रांनो, त्या दिवसापासून सुरेश भट साहेबांची माझी जी ओळख झाली ती ओळख अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम आम्ही भेटत होतो. कायम. मुंबईमध्ये मी आलो 1998मध्ये. पण 1998मध्ये आल्यानंतर माझं कायम दररोज एकदा तरी सुरेश भट साहेबांशी बोलणं व्हायचंच. रात्री बेरात्री कधी झोप नाही आली किंवा मी वाचन करत असेल, त्यांची आठवण आली की मी फोन करायचो. आणि हा फोन केल्यानंतर 2-2 तास आमचा फोन चालायचा. कधीकधी ते मुंबईला आले, माझ्याकडे आले की 2-2 दिवस आमच्या गप्पा चालायच्या. मित्रांनो, ह्या गप्पा काय असतील? माझ्या बायकोला नेहमी प्रश्न पडायचा की अहो तुम्ही गप्पा तरी काय मारताय? मी तिला म्हणायचो तू ऐक. माझ्या बायकोचा मराठी विषय आणि मराठीमध्ये तिने MA केलेलं आहे. पण मराठी भाषेचं खरं आकर्षण तिच्यापेक्षा मलाच जास्त आहे. आणि त्यामुळे एखाद्या साहित्यिकाची सोबत मला जीवनामध्ये फार आवश्यक होती. आणि माझी ही गरज सुरेश भट साहेबांच्या भेटीमुळे नंतर माझी गरज पूर्ण झाली. सुरेश भट साहेब जेव्हा आले माझ्या ओळखीमध्ये, आम्ही रोज भेटायचो. मी दिवसभर माझा क्लासचं काम चालायचं आणि रात्री संध्याकाळी 8 वाजता मी त्यांच्याकडे जायचो. तेजकिरण बाबू असायचे, तेजकिरण दर्डा असायचे. तेजकिरण दर्डा, मच्छिंद्र चाटे आणि सुरेश भट असं आमचं गणितच बसलेलं होतं. आणि रोज रात्री आम्ही 8 वाजता भेटायचो आणि रात्री 1-2 वाजेपर्यंत गप्पा मारायचो. कधी हॉटेलवर, कधी ढाब्यावर, कधी त्यांच्या घरी, कधी माझ्या घरी. आणि हे सुरूच असायचं. खूप गप्पा व्हायच्या आणि त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. साहित्यातल्या अनेक गोष्टी समजल्या. एकदा माझ्या जाहिरातीमध्ये 1-2-3 ऱ्हस्वदीर्घाच्या चुका झाल्या होत्या. त्या दिवशी ते मला एका कुलकर्णी नावाच्या मराठीच्या फार मोठ्या प्राध्यापकांकडे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं, त्यांनी माझी ओळख करून दिली की हे मच्छिंद्र चाटे आणि हे कुलकर्णी साहेब आणि हे मराठीतले एक्सपर्ट आहेत. मला कधीही भाषेच्या ऱ्हस्वदीर्घाची गरज पडली तर मी कुलकर्णी साहेबांना फोन करतो, असं भट साहेब मला सांगत होते. आणि त्यांनी माझ्यासमोर त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांचं कुलकर्णी साहेबांचं मराठी भाषेचं ज्ञान ऐकून मी खरंच थक्क झालो. मलाही माझ्या जीवनामध्ये अशी एखादी व्यक्ती हवी होती की जी मला माझी गरज पूर्ण करू शकेल. अशा काही व्यक्ती मला माझ्या क्लासेसमध्ये सापडल्या. माझ्याकडं कोल्हापूरमध्ये एक दीपशिका स्मार्थ म्हणून मॅडम आहेत. माझे कुठल्याही भाषेचा काही गोंधळ असेल, कन्फ्युजन असेल तर मी त्यांना व्हॉट्सअप करतो आणि त्यांच्याकडून काही तासांमध्ये त्याचं अचूक उत्तर, कोणता शब्द काय असतो, त्याचं काय हे आहे, ह्या गोष्टीची माहिती त्या मला देतात. मित्रांनो, कुठलंही वय, तुमचं वय काहीही असो, कारण मी जेव्हा सुरेश भटांना भेटलो तेव्हा त्यांचं वय 71-72 वर्षापेक्षा जास्त होतं. आणि त्या वयामध्ये मला जर मराठी भाषेमध्ये कोणता शब्द कसा लिहायचा आहे ह्याच्याबद्दल जर माझ्या डोक्यात गोंधळ झाला तर माझा गोंधळ दूर करण्यासाठी माझ्यासाठी योग्य व्यक्ती असली पाहिजे. ही गोष्ट त्यांनी मला त्या दिवशी समजावून सांगितली. आणि नंतर मी सुद्धा अशी काही माणसं शोधून ठेवली की मला समजा मराठी संस्कृतमधल्या एखाद्या शब्दाबद्दल गोंधळ असेल तर मी दीपशिका स्मार्थ मॅडमला फोन करतो. नंतर कधी इंग्रजी भाषेबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर मी, माझ्याकडे आमचे एक मित्र आहेत वाघमारे म्हणून, ते मराठी इंग्रजी भाषेचे फार मोठे प्राध्यापक आहेत, मी त्यांच्याशी संपर्क साधतो. तर मित्रांनो, कायम ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण कधीही आपण फार मोठे आहोत, आपल्याला फार समजतं, आपण फार विद्वान आहोत, या प्रकारच्या भ्रमामध्ये राहायचं नाही. मी राहत नाही.
तर मित्रांनो, सुरेश भट साहेबांकडून एक गोष्ट मी शिकलो, आणि ती ही की आपलं वय कितीही असलं तरी आपण कुठल्याही विषयामध्ये कधीही परिपूर्ण असू शकत नाही. आणि त्यासाठी योग्य मदत मिळवण्यासाठी आपण जर एखाद्या माणसाची मदत घेतली तर त्यात काहीही चूक नाही. मित्रांनो, मी त्यांच्यापासून ही जी गोष्ट शिकलो, आजही एखादा मराठी भाषेतील शब्दाबद्दल माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला तर मी दीपशिखा स्मार्त मॅडमला विचारतो, किंवा इंग्रजी भाषेमध्ये कुठलाही गोंधळ निर्माण झाला तर मी वाघमारे सरांना विचारतो. मित्रांनो, कसलाही संकोच महत्त्वाचा नसतो. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण कुणाची मदत घेण्यामध्ये कसलीही चूक नाही, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मित्रांनो, भटसाहेब जेव्हा माझ्याकडे यायचे खूप गप्पा मारायचे, अनेक विषयावर गप्पा मारायचे, काही विचार सांगायचे, आणि ते एकदा बोलायला सुरू झाले की अनेक तास बोलायचे आणि ऐकत राहावं वाटायचं. कधी कधी प्रश्न विचारायचे, मग मला बोलावं लागायचं, आणि कधी कधी मग मी प्रश्न विचारायचो. एके दिवशी आम्ही दोघंजण मुंबईमध्ये माझ्या घरी गप्पा मारत बसलो होतो, आणि मी तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला की म्हटलं, भटसाहेब, तुम्ही एवढ्या कविता लिहिल्या, एवढ्या म्हणजे काय त्यांनी फार कविता लिहिल्या नाहीत, पण ज्या काही कविता लिहिल्या त्या कविता प्रचंड गाजल्या. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की भटसाहेबांनी खूप कविता लिहिल्या. भटसाहेबांनी खूप कविता लिहिल्या नाहीत, मोजक्याच कविता लिहिल्या, पण ज्या लिहिल्या त्या फार मनापासून लिहिल्या, काळाच्या पुढं जाणाऱ्या लिहिल्या. त्यांची कविता, एक कविता ही फार पूर्वी लिहिली गेली होती. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मजात पंथ एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. ह्या कवितेचा शेवटचा स्टांजा मूळ कविता लिहिल्यानंतर 40-1 वर्षांनी लिहिला गेलेला आहे. म्हणजे त्या कवितेचा प्रभाव 40-50 वर्ष टिकून होता म्हणण्यापेक्षा हा प्रभाव वाढत गेला, आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की ह्या कवितेमध्ये एक स्टांजा वाढवला पाहिजे, आणि त्यांनी तो स्टांजा वाढवला. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कित्येक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. मित्रांनो, सुरेश भटांकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी कडवट गोष्टी, कधी ना कधी मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी यांचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो, आणि त्यावेळी माणूस उद्विग्न होतो, डिप्रेशनमध्ये जातो, वाईट वाटतं. त्यावेळेस तुम्हाला कवितेची खरी गरज असते. आणि या भागावर सुरेश भटांच्या 2 ओळी, गीत भेटे मला यौवनासारखे, दुःख भेटे मला सांत्वनासारखे, गीत भेटे मला यौवनासारखे, दुःख भेटे मला सांत्वनासारखे, शेवटी शेवटी कशाला कनो, हे मनासारखे ते मनासारखे. मित्रांनो, ह्या कविता तुमच्या मनावर औषध लावण्याचं किंवा फार मोठं काम करत असतात. आणि हे काम जेव्हा असं होत असतं कवितेच्या माध्यमातून, माणसांनी कवितेवर प्रेम केलं पाहिजे. सुरेश भटांच्या मी फार संपर्कात होतो, त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाल्या. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडत होते, आणि त्यामुळं त्यांनी काही दिवसांनी अगदी स्वतंत्रपणे बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता, आणि बौद्ध धर्म मानत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते फार मानत होते, त्यांच्या विचारधारेलाही मानत होते, आणि त्यांच्यावर त्यांनी काही कविता पण केलेल्या आहेत, आणि त्या कवितासुद्धा फार चांगल्या आहेत. तसं मित्रांनो, विचारधारा त्यांची फार पक्की होती. समाजातलं जे काही ढोंग आहे, त्यांची एक कविता मला आठवते, 2 ओळीत सांगतो. दिसतात चोरलेल्या रस्त्यातल्या कमानी, कुठल्या तरी यशाची तिरडी पुढे निघाली. मित्रांनो, ह्या कविता तुम्हाला एक फार वेगळी ताकद देतात. समाजातलं व्यंग दाखवतात, समाजामधलं समाजाचं वास्तव चित्र उभं करतात. त्यांची ही कविता, त्यांची पण एक फार सुंदर कविता आहे की आजचा दिवस म्हणत असतो कालचा दिवस बरा होता, कालचा दिवस रडत म्हणतो माझा अंदाज खरा होता. दिवसांमागून दिवस जातात, महिन्यांमागून महिने जातात, वाट पाहत राहणाऱ्यांना उरली सुरली वर्ष खातात. आयुष्याच्या दुःख गाठी सुटू म्हणता सुटत नाहीत, ऊर फुटून गेला तरी शब्द काही फुटत नाहीत. मित्रांनो, प्रत्येकाला माणसाला आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी
शब्द सापडतातच असं नाही. हे भाषेचं वीकनेस किंवा भाषेची मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे. कुणी कितीही परफेक्ट असो, भाषेमध्ये परफेक्ट असू शकत नाही आणि कुणीच असू शकत नाही. या गोष्टीची जाणीव सुरेश भटांना होती. आणि त्यामुळं माणूस जेव्हा एका अडचणीत सापडतो, त्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो, तेव्हा तो त्याला शब्दबद्ध करता येत नाही, सांगता येत नाही. आणि अशावेळी एका महाकवीची गरज असते. आणि जेव्हा महाकवी एका 2 ओळीमध्ये एखादं काव्य सांगतो, की तुकाराम महाराज 2 ओळीमध्ये फार मोठ्या ग्रंथाचं सार सांगू शकतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मित्रांनो, ह्या 4 ओळीमध्ये शिक्षणाचं बऱ्याचशा गोष्टी सामावलेल्या आहेत, यशाच्या बऱ्याचशा गोष्टी सामावलेल्या आहेत. आणि त्या 4 ओळींवर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, या 4 ओळींवर फार मोठमोठे ग्रंथ लिहिले जाऊ शकतात. तसंच सुरेश भटांचं काव्य होतं. मित्रांनो, जीवनावर आयुष्यावर खूप काही लिहिलं गेलेलं आहे. आणि त्याच्याबद्दलच्या ज्या काही अनेक कविता वाचल्या जातात, मला सुरेश भटांच्या ह्या 2 ओळी कायम प्रभावित करतात. जिवंत माझ्या कलेवराला अजून आयुष्य हाक मारी, कशास पुकारतो एका भिकाऱ्यास हा दुजा भिकारी. मित्रांनो, सुरेश भटांच्या माझ्या ह्या गप्पा पुढच्या काही एपिसोड्समध्ये मी पुन्हा आपणाला सांगत राहीन. आणि आज आपली रजा घेतो. धन्यवाद.